तुमचं शेत लांबचं लांब असेल, त्याची चौडाई कमी असेल, तर अशा शेतासाठी ड्रीप इरिगेशन कशी करावी अशी एक व्हिडिओ मी बनवली होती. आणि त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक प्रश्न विचारला आहे शेतकरी दादाने की सबलाईन 2 इंची वापरावी का 2.5 इंची. तर बघा, तुमचं म्हणजे असं नाही की फक्त लांब शेतासाठी आहे, तुमचं कोणत्याही प्रकारचं शेत असो, जोपर्यंत शेतकरी दादा मला विचारतो मी सांगतो की सबलाईन तुम्ही 2 इंची वापरा. कारण हिच्यामध्ये एक तर 2.5 इंचीपेक्षा 2 इंचीचा पाईप कमी रेटने मिळतो, त्याच्यामुळे तुमचा फायदा होतो. अजून काय होतं की ड्रीप इरिगेशन कधी पण चांगल्या रीतीने कधी काम करतं जेव्हा तिच्यात पाण्याचं प्रेशर एकसारखं मेंटेन होतं. आणि मग जर पाईप छोटा असेल तर पाण्याचं प्रेशर लवकर मेंटेन होतं, एकसारखं मेंटेन होतं. त्याच्यामुळे तुमचं सर्व पिकाला एक समान पाणी पडतं. सर्वी दूर तुम्हाला प्रेशर एकसारखं भेटल्यामुळे तुमच्या पिकाची वाढ पण एकसारखी भेटते आणि तुमच्या ठिबकचं चोकअप व्हायचं प्रमाणसुद्धा कमी होतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल की बाबा मग आमची मोठी मोटर आहे, तर मग तुम्ही एका वेळेस जास्ती क्षेत्र ओपन करा ना. जरी तुमची 6 इंचीची पाईपलाईन आली आहे, त्याला तुम्ही 2-2 इंचीमध्ये 3 कॉक बनवा. त्याच्यामुळे मागे काही प्रेशर वगैरे येत नाही. आणि होत असेल तोपर्यंत 2 इंचीचाच पाईप सबलाईन म्हणून वापरा. जर माझा जो सल्ला आहे तो तुम्हाला योग्य वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही किती इंचीची पाईप वापरली सबलाईन म्हणून हे मला कमेंटमध्ये सांगा.